नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या शेतवनमध्ये. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खाल्ला जाणारा आणि घराघरात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ तो म्हणजे कुळिथाची पिठी आणि भाकरी. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आजीच्या स्पेशल घरगुती पिठी भाकरीची रेसिपी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तयार करूयात आपलं घरगुती कुळिथाचं पीठ. त्यासाठी लागणारी सामग्री म्हणजे धने, बडीशेप, काळी मिरी, जिरे आणि कुळीथ. आधी आपण कुळीथ घेऊयात आणि मग चुलीवर छान तवा ठेवून त्यावर त्याला भाजून घेऊ. छान भाजून झाल्यावर एका ताटात काढून घेऊ. त्यानंतर काळी मिरी, धने आणि जिरे भाजून घेऊ. थोडं भाजल्यावर त्यात बडीशेप टाकू आणि आता हे पूर्ण मिश्रण पुन्हा व्यवस्थित भाजून घेऊ. आता आपण भाजून घेतलेल्या कुळिथामध्ये हे मिश्रण एकत्र करून घेऊ आणि जात्यावर दळून याचं पीठ काढून घेऊ. आणि हे बघा, आपलं कुळिथाचं पीठ एकदम तयार आहे. मग चुलीवर कढई गरम करण्यासाठी ठेवूयात आणि तोपर्यंत आपल्या पिठीची तयारी करू. त्यासाठी एका टोपामध्ये आपण तयार केलेलं कुळिथाचं पीठ घेऊ. आपल्याला फोडणीसाठी लागणारी लसूण आणि एक कांदा कापून घेऊ. त्यानंतर आपल्या तयार केलेल्या पिठामध्ये हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. मित्रांनो, आपली कढई छान तापलेली आहे. आता यात थोडं तेल टाकूयात. मग जिरे, मोहरी, कढीपत्ता यांचा तडका तयार करून घेऊ. त्यात कापलेला कांदा घालून एकत्र करून घेऊ. मगाशी तयार केलेल्या पिठामध्ये पाणी घालून व्यवस्थित एकत्र करून घेऊ. हे मिश्रण आपल्या फोडणीमध्ये घालू आणि आता छान एकत्र करू. मग त्याला चांगली उकड काढून घेऊ आणि वर छान गार्निशिंग देण्यासाठी कोथिंबीर टाकू.
आणि हे बघा, आपली छान गरमागरम कुळिथाची पिठी आणि भाकरी तयार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून आपल्या लाडक्या आजीपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि रेसिपीजसाठी आत्ता सबस्क्राईब करा तुमचं लाडकं शेतवण.